तर नमस्कार माझ्या प्रिय भावांनो, हसताय ना, हसायलाच पाहिजे. आलाय तुमचा हो या व्हिडिओमध्ये अजून हसवायला. काल विषय असा झाला, संध्याकाळचा गेम खेळत होतो आणि माझं लक्ष गेलं किल फील्डवर. सीन इज लाईव्ह. म्हटलं काय पप्पाची बरी लाईव्ह आहे का काय पावा. मग सहज लगेच यूट्यूब ओपन केलं, झटकन म्हणलं आपला कंटेंट आहे भाऊ, मराठी माणसाला कंटेंट भेटलं म्हणजे काय सोपा विषय नाही. काय पटकन यूट्यूबमध्ये गेलो, सर्च केलं सीन इज लाईव्ह आणि भावानं झाली मनासारखी गोष्ट. पप्पाची बरी लाईव्हच होती. मग काय म्हणलं आता ना ही जिथं कुठं असं ना तिथं जाऊन हिला मारायचं, 100% मारायचं. पण विषय असा होतो आता तिच्याकडे निघणारच मी मारायला, तर बघा माझ्यासोबत काय सीन होतो. आणि भावांनो माझ्या कंटेंटची ना माझं टीममेट कशी ऐकावी काही बोलू. आता जळेल गाडी होती तर घेऊन निघालो गाडी, पण तेवढ्यात असा सीन होतो. ती बग्गीवाले कुठून निघते, यांच्या कंटेंट घेऊन देते का नाही काय माहिती मला. त्यामुळे ना पटकन रिटर्न गेअर टाकला, म्हटलं कवर घ्यावा पहिल्यांदा आणि यांची मारितो, मग जातो तिची मारायला. स्ट्रीम 3 नंबर 2 जण आले चढायला माझ्यावर. काय विषय नाही, मी चढलो यांच्यावर. आता यांची पेटी करीतो आणि विषय असा होता आमचं 1 नंबर आणि 4 नंबर मरेल होतं. ते मागच लागले, रिकॉल कर जेव गाडीत आलो रिकॉल केला भाऊ. 10 सेकंद राहिले ते. यांना म्हणलं रिकॉल झालेला पहिल्या गाडीत बसायचा, डायरेक्ट स्ट्रीमवर निघायचा. फार्मच्या रिकॉल स्ट्रीमर होती पडेल. मग आलो इथं डायरेक्ट तिला भेटायला. बंदे नाही मराठीत बोल, मराठी माणूस आलाय तुला भेटायला. मी नेट करून राहिलो बरं का, पुढे नका जाऊ कोणी लगेच. आणि सगळ्यांना मारा, फक्त त्या स्ट्रीमरला नका मारू. मला स्ट्रीमर मारू द्या, कंटेंट घेऊ द्या राव. त्याला बॉम्बनी काम नाही केलं काय, माझ्या बॉम्बचा अपमान केला. आता यांची 100% पेटी करणार तुमचा भाऊ. झालं वाटोळं, हागलं 4 नंबर. अरे सीनीज लाईव्हनीच हाणलं काय. अरे बाबो माझ्या भावाला मारलं. आता नाही खरं काय यांचं. हा POV के 7 भाऊ व्हिडिओ सगळी अपलोड करणार POV देऊन. हे बघा सर राईटनी फ्लँक करतो, याला घेतलं. अजून एक जण आलंय माझ्या खाली. स्ट्रीमर असू दे रे. अरे यार ही पण स्ट्रीमर नाही. अरे स्ट्रीमर कुठे ती पोर कुठे, पप्पाची बरी तिला मला मारायची. अरे का मारू नका. मारलं भाऊ, घातलं आणि कंटेंट 1 नंबर. नाल्या दाळगे पर न खेळतो आमच्या बरोबर. भावांनो जाऊ द्या, काय आपल्या टीममेटने मारलं मी काय मारलं काय सारखंच आहे. आता तुम्ही नाही स्ट्रीमर पप्पाच्या परीचा POV पाहून जा. मॅडमची स्ट्रीम पहा ना किती लॅग होऊ राहिली भावांनो. अरे आधी फिक्स करा कोण रिवाइज देणार. अरे यार यांचे डिसिजनच फिक्स होणार राव. हो जाना चाहिए था, इतने में तो हो जाना चाहिए था. आणि भावांनो मॅडम कोणत्या मोबाईल मध्ये कोणत्या डिव्हाइस मध्ये खेळू राहिली ते पहा आणि शेवट कारण पहा कशी देते यार का. तेव्हा तुमच्या भावाने एकाला वाकवलं. अरे यार एक पीछे है मेरी पेटी के पास, मेरी पेटी के पास. अरे मेरी पेटी के बहुत ज्यादा ही लैग हुआ भाई. भावांनो डिव्हाइस मध्ये पहा कोणत्या खेळू राहिली आणि काय कारण देतील. शेवटी पप्पाची बरी उमेद काही बोलू शकत नाही आपण. भावांनो व्हिडिओ आवडली ना सबस्क्राईब करा यार, मराठी माणसाला सपोर्ट करा. लव यू. जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतंय.